सर्वप्रथम मी गणपती भिसे साहेब यांना धन्यवाद देईल की त्यांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं। मी माझा थोडक्यात परिचय देतो। मी डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न लोकशाहीर अन्नपूर्णासाठी पुरस्कार प्राप्त आहे आणि माझं संत गाडगेबाबाच्या नावाने युक्त व्यसनमुक्ती केंद्र चालवतो गेल्या 2003 पासून। ज्या ज्या ठिकाणी आपला मातंग समाज आहे हा मातंग समाज हा व्यसनापासून दूर राहायला पाहिजे आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी शैक्षणिक जनजागृती करत असतो। एक आरोग्याचं अभियान राबवत असताना गेल्या 6 ते 7 वर्षापासून साहित्यरत्न लोकशाहीर अन्नपूर्णासाठी भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे म्हणून मी सातत्याने प्रवास प्रबोधनाच्या या माध्यमातून सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खासदार असेल, आमदार असेल, मंत्री असेल सगळ्यांना निवेदनाच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अन्नपूर्णासाठी भारतरत्न मिळण्याची एक मागणी करत आहे। या मीटिंगला आज जे मातंग समाज संघटनेची राज्यस्तरीय आरक्षण वर्गीकरणाच्या जो लढ्याची मीटिंग आहे 20 तारखेला जो आपला सकल मातंग समाजाच्या वतीने जो कार्यक्रम याला लागला होता मुंबईला, त्या कार्यक्रमाकडे पाहत असताना संपूर्ण मातंग समाजातील ज्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी झोकून दिलं यांनी सातत्याने गावामध्ये जाऊन वस्त्यामध्ये जाऊन जनजागृती करून त्या ठिकाणी हा मातंग समाज मोठ्या संख्येने मुंबईला आणला। तर माझं एक म्हणणं आहे की पहिल्यांदा समाज आहे पक्ष असो मातंग समाजाने त्यांना मतदान देऊन त्यांचे उपकार केलेले आहेत हे पहिले आपण एक जाणलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांनी। मला एकच सांगायचं आहे की ही जी मान्यवर मंडळी आहे आज पाहतो आपण की या धकाधकीच्या काळामध्ये आपल्या कुटुंबाला वेळ द्यायला सुद्धा आपल्याला वेळ नाही आहे, तरी सुद्धा ही मंडळी आपल्याला 24 तास यांचा वेळ देत आहे। आज रिटायरमेंटचं वय आहे यांचं, या वयामध्ये त्यांनी कुटुंबाला वेळ दिला पाहिजे। त्यांनी पूर्ण आयुष्यभर नोकरी केली प्रशासनामध्ये आणि त्यांची तळमळ आहे की मी माझ्या समाजासाठी नोकरीमध्ये असताना काही करू शकलो नाही पण आता मी या समाजाला हा माझा वेळ दिला पाहिजे म्हणून या सगळ्यांचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि आपला समाज हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे। या ठिकाणी मला बोलवलं, माझ्या समाजाला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या हातून असं समाजाचं काम घडेल अशी एक अपेक्षा करतो आणि या ठिकाणी ते लवकर ते आले। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।